मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांची त्यांच्या घरी भेट घेतली। आमदार प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघातून बंडखोरीचा प्रयत्न केला, त्यामुळे आवाडेंचं बंड शमवण्याकरता मुख्यमंत्री शिंदे सरसावले। शनिवारीही मुख्यमंत्र्यांनी आवाडेंची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर आज पुन्हा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात जाऊन प्रकाश आवाडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, एका बाजूला आपण बघितलं की देवेंद्र फडणवीस नाराजी दूर करतायत, त्याकरता बैठका घेतायत, दुसरीकडे एकनाथ शिंदे वेगवेगळ्या नेत्यांना भेटतायत, त्यांची नाराजी, त्यांच्या मनात काही कलुषित असेल तर ते दूर करतायत। या भेटी संदर्भात काय सांगाल आवाडे आणि मुख्यमंत्री? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली। खरं तर प्रकाश आवाडे यांनी हातकणंगले मतदारसंघामधून उमेदवारी आहे ती आपली घोषित केली होती। त्यांचा स्वतःचा जो ताराराणी पक्ष आहे त्या पक्षातून ते उमेदवारी घोषित करून लढण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला होता। मात्र महायुतीचा घटक पक्ष असलेले आवाडे यांनीच बंडखोरी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार धैर्यशील माने यांच्या विरोधात केल्यामुळे एकनाथ शिंदे हे स्वतःच आता डॅमेज कंट्रोलसाठी आहे ती उतरल्याचं पाहायला मिळाले। शनिवारी कोल्हापुरात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आवाडे यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यामध्ये त्यांना यश आलं नव्हतं। आवाडे त्यांच्या भूमिकेवर ते ठाम होते। मात्र आज अर्ज भरण्यापूर्वी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि कोल्हापुरात दाखल झाल्यानंतर रुईकर कॉलनी यातल्या त्यांच्या घरामध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची मनधरणी करण्यामध्ये त्यांना आज यश आलं। आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत धैर्यशील माने यांचा अर्ज भरण्यासाठी प्रकाश आवाडे हे स्वतः आता उपस्थित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे डॅमेज कंट्रोल करण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आल्याचं पाहायला मिळते। एक बाबी आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगाने। नक्की ज्ञानेश्वर, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।